नमस्कार मंडळी, मी सागर वाघे. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे. अफाट गर्दी आहे. आपला पहिला नंबर आहे. भावाला सीन आहे आणि आमचा पहिला नंबर आहे. पहिल्या नंबरवरती आम्ही सगळी बसलोय. खूप एक्सायटेड आहोत आणि आता पुन्हा ही शिमग्याची अफाट गर्दी बघू शकता. कोकणकरांचा मोठा सण म्हणजे शिमगा आणि या शिमग्यासाठी कोकणवासी आता मला वाटतं तुतारी एक्सप्रेससाठी सज्ज झाले. पहिला नंबर लागला आहे. पहिल्या नंबरवरती आम्ही बसलो आहे. ट्रेन कधी येते त्याची वाट बघतोय आणि एकदाचं ट्रेन आली की बस 12:05ची तुतारी एक्सप्रेस. माझ्यासोबत माझे सगळे भावंडे आहेत. पाहू शकता इथे सगळे माझे भावंडे बसले आहेत. मी सुद्धा बसलो आहे. आता मी सध्या विश्रांती करतो कारण अजून खूप वेळ आहे ट्रेन यायला. 12:05ची ट्रेन आहे. 11:30ला इथे लागते आणि वेट करतोय. एकदा का ट्रेनमध्ये कधी जातो असं मला झालं आहे. पाऊल असं ट्रेनमध्ये टाकतात. कोकणची आतुरता आहे ती मला पाहायला मिळेल नक्की. म्हणजे तर आम्ही पोचलोय थेट आणि प्रवेश केला ट्रेनमध्ये. कसं तर आम्ही गडबडीत चढलो. एवढी तुफान गर्दी होती. त्या तुफान गर्दीतून आम्ही चढलो आणि फायनली आम्हाला बसायला मिळालंय. माझ्या भावाची हालत बघू शकता. बघा त्याचं नख कसं झालंय. दरवाजावरती ओढता ओढता माझ्या आखीला त्याचं पूर्ण येणं खराब झालंय. एवढी तुफान गर्दी आहे कोकणात शिमग्याला जाण्यासाठी. आणि आत्ता आम्ही त्याचे कोकणात. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि मी सकाळी आता उतरणार आहे. आता मी झोपतो. मला फुल झोप आले आणि मिळून तुम्हाला आम्ही सकाळी पहाटे कोकण दर्शन पाहायला मिळेल तुम्हाला पहाटे. चला तर बाय. आमची फायनली एक्साइटमेंट बघू शकता. आम्ही आता कोकणात आहोत. हाय गाईज. असंच आम्ही एन्जॉयमेंट करतो. आणि हे आमच्या सगळं ज्या प्रोग्रामचं सामान आहे ते आम्ही आता पिकअप करतो आणि हा समोरच्या टेम्पोमध्ये टाकतोय. खूप मेहनत घेतोय आम्ही या कार्यक्रमासाठी. आणि आमचा रस्ता पाहू शकता. खूप अप्रतिम मला वाटतं हायवे म्हणावा लागेल रस्त्याला. भारी रस्ता. इथून 3 किलोमीटर आतमध्ये आम्ही जातो. हे टाक. अरे ते किरण तू टाक. त्यांना बघ ते टाकतात. काका टाकतात. त्याला लाज वाटू दे. हे जा तिथं. ते काका टाकताय. समोरचा नजारा पाहू शकता. बघा किती सुंदर वाटतंय. स्वर्ग. कोकण म्हणजे स्वर्ग. हे अनुभवायचं असेल ना तर कोकणात तुम्हाला यावं लागेल. जो फील पाहिजे ना, जगण्याची मजा ही कोकणातच आहे. फक्त पैसा कमी आहे, उद्योगधंदे नाहीत म्हणून आम्ही मुंबईत जातो. नाहीतर ही मजा फक्त कोकणातच आहे. असं पायी चालत जाणं, हे स्वर्ग सुखाचा प्रवास करणं हे कोकणातच आहे. फायनली ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो, आता कोकणचा मेवा म्हणजे काजू तुम्हाला पाहायला मिळेल. काजू आपल्याकडे लागले आहेत. भरलंय पूर्ण. एक छोटंसं रोपटं आहे आणि त्याला पूर्ण असं म्हणजे भरलेले काजू आहेत. त्याची किंमत मार्केटमध्ये 1000 रुपये आणि ते आम्ही कोकणात म्हणजे फुकटमध्ये खातो. पाहू शकता. आता चाललोय आम्ही घरी. सगळी पोरं पुढे आहेत आणि आमचा टेम्पो गेला पुढे सामान घेऊन नमनाचं. आणि नक्की 3 तारखेला नमन आहे आमचं. 3 तारखेला नमनाला या. आणि हा समोरचा नजारा पाहू शकता तुम्ही. हे समोरची दिसते ती जयगडची खाडी. आणि इथून माझ्या घरात जायचा प्रवास चालू होतो. खालून रिक्षा येते. त्या रिक्षापासून आमचा हा प्रवास इथपर्यंत. हा आमचा बस स्टॉप आहे. इथून आम्ही रत्नागिरी, गुहागर या एरियाला वाया करून सगळं करत असतो. आणि काजू इकडे खूप अशा काजू लागल्यात. आमची खूप मजा येणार आहे कारण आम्ही आज चोरणार आहे नक्की. चोरून खाणार म्हणजे खाणार. कुणाच्या पण असू दे. आणि नारळ असो काही असो पण चोरणार. ज्याच्यासाठी आम्ही आलोय ते आम्ही खाऊन जाणार. मंडळी आता मी थेट भेटतो माझ्या घरात कारण आता मला 3 ते
2 किलोमीटर रस्ता पायी चालत जायचं आहे आणि मी खूप थकलो आहे प्रवास करून. आणि नक्की तुम्हाला ज्या आजच्या दिवसामध्ये काय काय होईल, काय मजा करू आम्ही, ते तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखविण्याचा माझा प्रयत्न असेल. तर चला भेटू. फायनली चालता चालता मला जी एक्साइटमेंट होती ती म्हणजे आंबा, कोकणचा मेवा आंबा. आणि इथं कैऱ्या लागल्या आहेत बघा, छोट्या आहेत अजून, अजून पूर्णपणे मोठ्या झालेल्या नाही आहेत. कैऱ्या झाडाला लागलेत पण अजून खूप छोट्या आहेत. आताचा मोहर आलाय आणि थोड्या दिवसांनी त्या मोठ्या होतीलच. पाहू शकता. आणि इकडे अंजूची एक्साइटमेंट आहे आणि अंजूने फायनल मध्ये दाखव. अंजू हे देखो, इथे शूट चालू आहे, रील साठी आम्ही शूट करतोय. आयफोन मास्टर. आणि आता कैऱ्या आम्ही खाणार आणि त्याची टेस्ट लागेल ना भन्नाट. आणि आता इकडे ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा. आमच्याकडे अळू म्हणतात. हे पिकल्यानंतर खूप भारी लागतात, एकदम टेस्टी. आणि त्यांना पण आहेत, पण छोटी आहेत, खूप छोटी आहेत. इथे जरा मोठी आहेत. ही पिकल्यानंतर पण खूप चांगले वाटेल. आमचे आधारस्तंभ, वडीलधारी माणूस, रस्त्याने एकटा माणूस आणि याला कोकणाचा पूर्णपणे माहिती आहे. या माणसाला पूर्णपणे नॉलेज आहे कोकणामध्ये यायचं आणि कोणतीही गोष्ट जर विचारायचं म्हटलं ना परफेक्टली, म्हणजे चंद्रोदय असो, सूर्योदय असो, किंवा कोणत्या गोष्टी कुठे आहे, कोणता प्राणी कुठे असतो, हे सगळं नॉलेज आहे माणसाकडे. यांचं नाव आहे गोपीनाथ मुंडे. कुठे आता मी करवंद खातोय, टेस्टी. जे खायचं सुख आहे ना कोकणातच आहे भाई. या नक्की द्या, कोकणाला भेट द्या. आता 2 दिवस राहतील नाही जाते. पोरं चाललेत पुढे आणि पूर्णपणे प्लॅन करतात की काय करायचं, कसं करायचं, की किती दिवसामध्ये काय काय एन्जॉय करायचे. काय अभिषेक काय तिकडे. आणि इकडे बघा ना, हा आंबा किती मोहरलाय बघा. झूम करून दाखवतो मी तुम्हाला. कैऱ्या इथे दिसणार नाही कारण थोडासा बॅकग्राऊंड इफेक्ट पडतोय, पण खूप लागलाय आंबा. आंबा यावेळी खूप आहे, फक्त खायला याला सुट्टी मिळायला पाहिजे. सुट्टी मिळाली की आम्ही नक्की येऊ. सॉरी मित्रांनो, मी पहिल्याच ब्लॉगमध्ये बोललो होतो की पुढील म्हणजे व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन म्हणजे घरात पोहोचल्यानंतर. पण काही कारणास्तव म्हणजे नमानामध्ये आम्हाला इनपुट टाकायचा होता, नमानच्या सगळ्या गोष्टी आम्हाला बघायच्या होत्या, त्यासाठी आम्हाला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही. तर आम्ही नेक्स्ट पार्ट बनवला आहे, तो तुम्ही नक्की बघा. आणि आत्ता या ब्लॉगमध्ये एवढंच पाहायला मिळेल तुम्हाला. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.